राधाने प्रेमविवाह केल्यावर तिच्या भावाने अमोलने तिला अपमानित करून घरातून बाहेर काढले होते. ती दुःखाने दूर गेली होती. 5 वर्षांनी वडिलांच्या निधनानंतरनं अमोलने तिला 13व्यासाठी घरी बोलवलं. 13व्याच्या विधीमध्ये राधाने माईकसमोर उभे राहून जे काही सांगितले त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. राधा आज पूर्ण 5 वर्षांनंतरनं लंडनहून भारतात परत येत होती. तिचं माहेर भारतात होतं, पण लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतरनं माहेरी परतताना तिचं मन खूपच अस्वस्थ होतं. जशी ती घराजवळ पोचली तेव्हा बालपणीच्या आठवणींनी मनात गर्दी केली. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली होती ती जागा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. समोर घराची चौकट दिसली तेव्हा तो दिवस आठवला ज्या दिवशी ती विराजसोबत कोर्ट मॅरेज करून या चौकटीतून अपमानित होऊन बाहेर पडली होती. 5 वर्षापूर्वी जेव्हा राधा विराजसोबत घरी आली तेव्हा तिच्या भावाने अमोलने त्यांना खूप अपमानास्पद शब्द सुनावले होते. त्याने त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आणि आईवडिलांनाही सक्तीने सांगितले, आजपासून राधाचं आपल्या घराशी काहीही नातं राहणार नाही. ती आपल्यासाठी मेली आहे. राधाच्या आईवडिलांनीही समाजाच्या भीतीपोटी तोंड बंद केलं. त्यांनी राधाचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला नाही. मात्र अमोलच्या या वागण्यामागे त्याचा स्वार्थ होता. त्याला राधाचं लग्न आपल्या बॉससोबत करून स्वतःची बढती मिळवायची होती. पण राधाच्या निर्णयाने त्याच्या योजना फसल्या होत्या. 2 दिवसापूर्वी अमोलचा फोन आला तेव्हा राधाच्या मनात जुन्या आठवणीचा कडवटपणा पुन्हा उफळून आला. तिने त्याला सांगितलं, आज इतक्या वर्षानंतरनं माझी आठवण कशी आली दादा. आत्ता मलाच तुझ्यासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही. तेव्हा समोरून तिचा भाऊ अमोल म्हणाला, अजूनपर्यंत तू माझ्याशी नाराज आहेस. इतक्या वर्षानंतरनं आपल्या भावाचा आवाज ऐकून राधाचं मन जड झालं आणि डोळ्यातून टप टप अश्रू गळू लागले. पण अमोल फोनवर बोलत असताना तिला मागून काही विचित्र आवाज ऐकू येत होते, जणू मनाला धडकी भरवणारे. ती आवाज कदाचित तिच्या आईचे होते. थोड्या वेळाच्या शांततेनंतर अमोल म्हणाला, राधा, मला माहीत आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही, पण मी हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आपले बाबा आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांचं निधन झालं आहे. आठवड्यानंतरच 13व्याचा कार्यक्रम आहे. तुला शक्य असेल तर येऊन जा. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. बाबांच्या मृत्यूची बातमी ऐकताच राधाचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. तिने फोन कट केला आणि जोरजोराने रडू लागली. काही वेळातच तिचे पती विराज घरी पोहोचले. राधाला रडताना पाहून ते आश्चर्यचकित झाले. काय झालं आहे राधा? तू ठीक आहेस ना? का रडतेस? विराज काळजीने विचारू लागले. राधा म्हणाली, अमोलदादाचा फोन आला होता. बाबा आता या जगात नाहीत. हे ऐकताच विराजने रडणाऱ्या राधाला मिठी मारली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मग राधा म्हणाली, आपल्याला आजच भारतात निघायला हवं. त्यावर विराज म्हणाले, पण राधा, ऑफिसमध्ये आमचं इन्स्पेक्शन चालू आहे, त्यामुळे मला भारतात यायला शक्य होणार नाही. राधा म्हणाली, काही हरकत नाही. मी आज संध्याकाळच्या फ्लॅटने भारतात जाईल. पण राधा, तू एकटी कशी जाशील? विराज काळजीने म्हणाले. राधा उत्तरली, तुम्ही काळजी करू नका. मी माझ्या मैत्रिणी मेघाला फोन करते. ती मला भारतात एअरपोर्टवर न्यायला येईल. विराज म्हणाले, ठीक आहे. मग मी तुझं तिकीट बुक करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडे फार दिवस थांबू नकोस. इकडे लवकर येण्याचा प्रयत्न कर. संध्याकाळी बॅग भरताना राधाला आपल्या आईची आठवण झाली. तिला समजत नव्हतं की तिची आई इतक्या विचित्र आवाजात का ओरडत होती. तिला आईची खूप काळजी वाटू लागली होती. थोड्या वेळाने आपल्या पतीला निरोप देऊन राधा भारतात जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसली. पण वेळ मात्र जाता जात नव्हता. राहून राहून बाबांची आठवण आणि आईची काळजी तिला सतावत होती. मग लहानपणीच्या छोट्या मोठ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर यायला लागल्या. तिचे बाबा लहानपणी तिचा खूप लाड करत होते. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची ते काळजी घेत असत. बहीण भावंडांमध्ये जेव्हा भांडण व्हायचे तेव्हा बाबा नेहमी राधाची बाजू घ्यायचे. मग असं काय झालं की हा विचार करत असतानाच राधाच्या कानावर आवाज पडला, फ्लाईट मुंबईला पोचणार आहे.
कृपया आपले बेल्ट लावून घ्या. हे ऐकताच राधाच्या डोळ्यात एक चमक आली. परंतु 5 वर्षानंतरनं घरी जाण्याच्या आनंदाला बाबांच्या मृत्यूच्या दुःखाने झाकळून टाकलं. जशी राधा एअरपोर्टमधून बाहेर आली तेव्हा तिची मैत्रीण मेघा हात हलवून तिला आपल्याकडे बोलत होती. राधा आणि मेघा बालपणीच्या मैत्रिणी होत्या. त्या एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड होत्या. मात्र राधा विदेशात गेल्यानंतरनं त्या वेगळ्या झाल्या, पण नेहमी फोनवरून एकमेकींची खुशाली विचारायच्या. राधाच्या लग्नानंतर मेघाचेही लग्न झाले होते. तिचे पती एक डॉक्टर होते. खूप वर्षानंतर आज एकमेकींना भेटून दोघीच्याही डोळ्यात अश्रू आले. मेघा म्हणाली, चल राधा, गाडीत बस, आधी आपण माझ्या घरी जाऊया. राधा म्हणाली, मी तुझ्या घरी परत येईल, आधी मला माझ्या आईला भेटू दे, मला त्यांच्या घरी सोड. ठीक आहे, जसं तुला वाटतं, असं म्हणत मेघाने गाडी स्टार्ट केली. गाडी सुरू होताच त्या गप्पा मारू लागल्या. गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ते कळालेच नाही. राधा म्हणाली, मेघा, मला इथंच सोड, मी इथूनच चालत जाईन, उद्या आपण भेटूया. असे म्हणून मेघाचा निरोप घेऊन राधा गाडीतून खाली उतरली. परंतु जशी ती पुढे चालू लागली तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. कानात 5 वर्षापूर्वी भावाने बोललेले कडू शब्द घुमत होते. घराच्या बाहेर पोचली तेव्हा आसपास खूपच शांतता होती. त्यामुळे तिला थोडासा संशय आला. मनामध्ये एक अनोळखी भीती येऊ लागली. जशी दरवाजाची बेल वाजू लागली तेव्हा तिने पाहिले की दरवाजा तर उघडाच होता. तिने दरवाजा ढकलून जसा पाय आत ठेवला त्याच क्षणी आईच्या खोलीतून दरवाजा खटखटण्याचा आवाज येऊ लागला आणि मग अचानक कोणीतरी दरवाजा जोरजोराने वाजू लागले. तेव्हा आकाशी साडी घातलेली, नटलेली, थटलेली एक तरुणी पाय आपटत त्या खोलीकडे गेली आणि दरवाजा उघडून आत असणाऱ्या महिलेवर जोरजोरात ओरडायला लागली. काय झालं आहे? एवढं काय ओरडतेस? तुला दरवाजा तोडायचा आहे का? तेव्हा ती वयस्कर महिला भीतीने एका कोपऱ्यात जाऊन बसली. त्या वयस्कर महिलेचे केस विस्कटलेले होते आणि शरीराचा फक्त सापळाच राहिला होता. हे सर्व दृश्य पाहिल्यानंतरनं दरवाजावर उभी असणाऱ्या राधाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तिचा संशय खरा ठरला आणि डोळ्यात पाणी आणून ती त्या तरुणीवर ओरडली, कोण आहेस ग तू? माझ्या आईला अशा प्रकारे बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? आई, तुला हे काय झालं आहे? राधाचा आवाज ऐकताच त्या तरुणीने तिच्याकडे वळून पाहिले आणि तेव्हाच अमोलही आपल्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, अरे राधा, तू आलीस, ये ना, बस ना. आणि मग त्या आकाशी साडी घातलेल्या तरुणीकडे इशारा करत म्हणाला, अगं, ही प्रिया आहे, माझी बायको, आणि प्रिया ही राधा आहे. तेव्हा प्रिया म्हणाली, अरे, मी तर ओळखलंच नाही, म्हणजे आजपर्यंत कधीच भेटलो नाही ना, त्यामुळे. अगं प्रिया, तू अजून उभीच आहेस का? राधासाठी चहा पाणी घेऊन ये, किती लांबून आली आहेस ती, असे अमोल आपल्या बायकोला म्हणाला. परंतु आपल्या आईची अशी अवस्था पाहून राधा अजूनही स्तब्ध उभी होती. मग अमोल अश्रू गाळत म्हणाला, बघ ना राधा, सगळ्या संकटांचा डोंगर आपल्यावरच पडायचा होता. तिकडे बाबा निघून गेले आणि इथे बघ आईची काय अवस्था झाली आहे. पण आईला झालं तरी काय, आणि तू तिला खोलीत का बंद केलं आहेस? यावर अमोल म्हणाला, राधा, आईचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आजारपण तर तिचं पहिल्यापासूनच चालू होतं, पण बाबा गेल्यानंतरनं ती एकदम वेड्यासारखी वागायला लागली आहे. जोरजोरात रडते, कधी कधी जोरजोरात ओरडते, जेवण झाल्यावर विसरते की आपण जेवलोय, कधी कधी तर दिवसा अनेकदा आंघोळ करते आणि कधी कधी तर आंघोळीनंतर कपडे न घालता बाहेरच येते. आत्ता तर हद्दच झाली आहे. ती आम्हावर वस्तू फेकते. मग आता तूच सांग, तिला आम्ही खोलीत बंद करू नको तर काय करू? हे ऐकल्यानंतरनं राधाला मोठा धक्का बसला. ती म्हणाली, मला आईला भेटायचं आहे. अमोलने नकार दिला तरी राधा आईच्या खोलीत गेली. तेव्हा तिची आई तिच्यावर ओरडायला लागली, इथून निघून जा, कोण आहेस तू? माझ्याजवळ येऊ नकोस, आणि जवळचा गलास राधावर फेकून मारला. आईची ही अवस्था पाहून राधा सुन्न झाली होती. तिला समजत नव्हते शेवटी आई या अवस्थेत पोचली कशी. तिच्या डोळ्यातून अश्रू पडू लागले आणि मग 4 पावले आपल्या आईकडे टाकत म्हणाली, मी राधा आहे आई, तुझी मुलगी. राधाचा आवाज ऐकताच आई थोडी शांत झाली. राधाने पाहिले की आईच्या चेहऱ्यावर आणि हातावर लाल खुणा होत्या, ज्या पाहून तिच्या डोक्यात
खूप सारे प्रश्न आले होते. तेव्हा ती तिची आई म्हणू लागली, मला खूप भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. तेव्हा पाठीमागून अमोल आला आणि म्हणाला, बघितलंही, तूही जेवल्यानंतर विसरून जाते आणि मग परत म्हणते, कुणीच मला जेवायला दिले नाही, सकाळपासून 4 वेळा जेवली आहे. अरे मग काय झालं, तिला परत भूक लागली असेल. असे म्हणत राधा किचनमध्ये गेले आणि आपल्या आईसाठी जेवणाचे ताट करून घेऊन आले आणि खूप प्रेमाने आपल्या आईला भरवू लागली. थोडे प्रेम मिळताच आई एकदम शांत झाली आणि शांतपणे खाऊ लागली. पण आई काहीच बोलत नव्हती. आईचे जेवण झाल्यानंतरनं राधा लगेच बाहेर आली आणि हंबरडा फोडून रडू लागली. तिला आपल्या आईची ही अवस्था सहन होत नव्हती. तेव्हा तिचा भाऊ बाहेर आला. तेव्हा राधा त्याला विचारू लागली, दादा, तू आईला डॉक्टरांना दाखवले नाहीस का? आईची अवस्था एवढी खराब आहे, मग तिला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा ना. तेव्हा अमोल डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, मी खूप साऱ्या डॉक्टरांना आईला दाखवले आहे, पण त्यांनी आईच्या उपचाराचा खूप खर्च सांगितला आहे आणि माझ्याजवळ पैसे नाहीत. त्यावर राधा लगेच म्हणाली, पण दादा, बाबांनी तर खूप सारी बचत केली असेल ना, तुला थोडे तरी पैसे देऊन गेले असतील ना. अमोल नाराजीच्या स्वरात म्हणाला, अगं राधा, याच गोष्टीचं तर रडायला येतं. बाबांनी आपली सगळी बचत एका एफडीच्या स्वरूपात बनवली आहे आणि त्यांनी आपली एफडी आणि आपली सर्व जमीन तुझ्या नावावर केली आहे. माझ्या आयुष्यात फक्त हे घर आणि त्यांचं दुकान आलं आहे, ते सुद्धा त्यांनी आईच्या नावावर केलेले आहे. आईनंतर या घरावर आणि दुकानावर माझा हक्क राहील. ते माझ्यासोबत असे वागले आहेत की जसा काही मी त्यांचा कोणीच लागत नव्हतो. बोलता बोलता अमोलच्या मनातला कडवटपणा बाहेर येऊ लागला. आपल्या भावाचे असे बोलणे ऐकल्यानंतरनं राधा लगेच म्हणाली, मला त्यांच्या प्रॉपर्टीतले काहीच नको, फक्त तूच आईचा चांगला उपचार करून घे. माझी आई सुखी राहील, यातच माझा आनंद आहे. राधाचे हे बोलणे ऐकल्यानंतरनं अमोल आणि त्याची बायको प्रियाच्या डोळ्यात एक चमक आली, जशी काय त्यांची इच्छा पूर्ण होणार होती. तेव्हा अमोल म्हणाला, राधा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू एक जबाबदार बहीण आणि मुलगी आहेस. बाबांच्या 13वी नंतरनं वकिलांना आपल्या घरीच बोलवू, मग तू जमिनीच्या कागदांवर सह्या कर. अमोल आणि प्रिया यांना आपला मनसुबा पूर्ण होताना दिसत होता. मनातल्या मनात अमोल विचार करत होता की हे काम करता करताच आईच्या नावावर असलेल्या किंवा केलेल्या प्रॉपर्टीच्या कागदावर आईचा अंगठा घेता येईल आणि राधा गेल्यानंतरनं तिला कोणत्या तरी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकता येईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा राधा आपल्या घरातून बाहेर निघाली, तेव्हा पाठीमागून कोणीतरी आवाज दिला. तिने मागे वळून बघितले तर सुधा काकू घराच्या बाहेर असणाऱ्या कॉटवर बसली होती. सुधा काकूला पाहून राधाच्या चेहऱ्यावर हास्य आले. सुधा काकू आणि राधाच्या आई खूप छान मैत्रीण होत्या. सुधा काकूंनी बोलवल्यामुळे राधा त्यांच्याजवळ जाऊन बसली. काकूसोबत आपल्या आईवडिलांविषयी गप्पा मारताना राधा रडू लागली. सुधा काकू म्हणाल्या, राधा बाळा, तुझ्या आईवडिलांसोबत जे काही झाले आहे ते सगळं तुझ्या भावामुळे आणि बहिणीमुळे झाले आहे. नेहमीच तुझ्या भावाबरोबर तुझ्या वडिलांचे भांडण होत होते. भांडणांचा आवाज बाहेरपर्यंत यायचा आणि हळूहळू तुझे बाबा आजारी राहू लागले. तुझा भाऊ त्यांना दवाखान्यात सुद्धा नेत नव्हता. हळूहळू तुझे बाबा अगदी लाचार झाले. घरातले सर्व काम तुझ्या आईकडून मोलकरणीसारखे करून घेतले जात होते. 2 दिवसापूर्वी तर काही लोकांनी तुझ्या घरातून हाणामारीचा आवाज आणि तुझ्या आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला होता. सुधा काकूचे हे बोलणे ऐकताच राधाच्या पायाखालून जमीन सरकली होती. त्या क्षणी तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आणि हातावरील लाल खुणांची आठवण झाली आणि तिचे मन वाईटरित्या बेचैन झाले. मग सुधा काकूंनी म्हटले, अमोल आणि प्रिया तर तुझ्या आईला घरातून बाहेर सुद्धा पडू देत नाहीत. ते दोघे बाहेर गेले तर घराला कुलूप लावून जातात आणि मग अशा परिस्थितीत तर चांगला माणूससुद्धा वेड्यासारखा वागेल ग. हे सगळं ऐकल्यानंतरनं राधाने आपल्या मैत्रिणीच्या घरी जाण्याचे टाळले आणि पुन्हा आपल्या घरी आली. राहून राहून सुधा काकूंच्या गोष्टी तिच्या डोक्यात घुमत होत्या. 3 दिवस झाले होते. राधा आपल्या आईची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेत होती. आईला जेवण आपल्या हाताने भरवत होती, तिला आंघोळ घालत होती. सगळं काही राधाच करत होती आणि त्यामुळे आईच्या तब्येतीत सुद्धा सुधारणा होऊ लागली होती. आज पहिल्यांदाच
आईने तिला बाळा म्हणून हाक मारली होती, तेव्हा राधाच्या चेहऱ्यावर मंद हास्य आलं आणि ती आपल्या आईच्या गळ्यात पडून खूपच रडू लागली. याच वेळी जेव्हा तिचा भाऊ आणि वहिनी घरी आले तेव्हा प्रियाने आपल्या सासूच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा धावत जाऊन आपल्या पतीजवळ गेली आणि म्हणाली, तुझी आई तर आज चांगली शांत बसली आहे आणि आपल्या मुलीसोबत गप्पासुद्धा मारत आहे. आपल्या आईची ठीक होण्याची बातमी ऐकून अमोल हैराण झाला आणि म्हणाला, तू आईला ती गोळी दिली नाहीस का? अरे कशी देऊ? 3 दिवसापासून तुझी बहीण त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहे. खाण्यापासून तर त्यांची साफसफाईपर्यंत सगळं काम तुझी बहीणच करते. मला त्यांना गोळी देण्याची संधीच भेटत नाही. प्रिया नाराज होत अमोलला म्हणाली. त्याच क्षणी अमोलने एका छोट्याशा बॉटलमधून एक गोळी काढली आणि पाणी घेऊन आपल्या आईजवळ गेला आणि मग आईची काळजी घेण्याचे ढोंग करत म्हणाला, आई ही विटॅमिनची गोळी आहे. जर घेतली नाहीस तर अशक्तपणा येईल. असे म्हणत तो अमोलने ती गोळी आईच्या तोंडात टाकली आणि लगेच तिला पाणी प्यायला दिले आणि चुपचाप तिथून निघून गेला. त्यानंतर बरोबर 1 तासाने राधा हे बघून हैराण झाली की तिच्या आईची अवस्था पहिल्यासारखी झाली होती. तिला पुन्हा एकदा वेडेपणाचा झटका आला होता. राधाला काही समजत नव्हते. मग अचानक लक्षात आले की 1 तासापूर्वी अमोलने आईला कोणती तरी गोळी दिली होती. हाच विचार करत ती पटकन उठली आणि किचनमध्ये गेली. तेव्हा तिला तिथे त्या गोळ्यांची बाटली दिसली. तेव्हा तिने लगेच त्या बाटलीचा फोटो काढून आपल्या मैत्रिणीला मेघाला पाठवला आणि तिला त्या औषधाबद्दल माहिती घ्यायला सांगितली. इकडे जेव्हा राधा आईच्या खोलीत आली होती तेव्हा तिने पाहिले की आई झोपून गेली होती. त्यावेळी खूपच ती स्वतःला लाचार समजत होती आणि तिला खूप एकटेपणा जाणवत होता. आज तिला आपल्या बाबांची खूपच आठवण येत होती. त्यामुळे तिने आपल्या बाबांचे जुने कपाट उघडले आणि त्यांचे कपडे पाहून जुन्या आठवणी ताज्या करू लागली. कपाटात पाहता पाहता तिची नजर बाबांच्या डायरीवर गेली. तिने पटकन ती डायरी उचलली आणि वाचू लागली. त्या डायरीमध्ये तिच्या बाबांनी राधा आणि अमोलच्या लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या. तेव्हा तिची नजर डायरीच्या एका पानावर गेली ज्यावर लिहिले होते की एक पत्र माझ्या मुलीच्या नावावर. राधाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. बाळा, तुला माहीत आहे का, जेव्हा तुला या घरातून अमोलने बाहेर काढले होते त्या दिवशी माझ्यात आणि तुझ्या भावामध्ये खूप वाद झाले होते. मला माफ कर मुली, त्या दिवशी मी काहीच करू शकलो नाही. मी या स्थळाच्या विरोधात नव्हतो. मला तुला परत बोलवायचे होते पण अमोलने माझ्या पायात लोक काय म्हणतील याच्या बेड्या ठोकल्या होत्या आणि मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला तर अमोलने साफ सांगितले की मी जर तुला इकडे बोलवले तर मी त्यांचे मेलेले तोंड पाहील. म्हणून इच्छा असूनही मी तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही. त्यानंतरनं सगळं काही नॉर्मल झाले. तेव्हा एक दिवस तो प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलला. मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये तुला बरोबरीचा हिस्सा द्यायचा होता आणि याच गोष्टीवर अमोल खूप चिडला होता. त्या दिवशी घरात खूपच भांडण झालं. मग नंतर तुझ्या भावाच्या डोक्यावर प्रियासोबत लग्न करण्याचे भूत आले. मी बाहेरून माहिती घेतली. प्रिया आणि त्यांच्या घरच्याबद्दल कोणी चांगले सांगितले नाही. प्रियाचे चालचलन सुद्धा चांगले नव्हते. मी जेव्हा या सगळ्या गोष्टी तुझ्या भावासोबत बोललो आणि हे सुद्धा म्हणालो की जेव्हा राधाने लव्ह मॅरेज केले होते तेव्हा तू त्यांचा विरोध केला होता, तेव्हा लोक काय म्हणतील याची भीती दाखवली आणि आता तुला लोक काय म्हणतील याची भीती नाही का? पण तुझा भाऊ तर प्रियाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तिच्या विरोधात तो कोणता शब्द ऐकून घेत नव्हता. माझं इतकं बोलणं ऐकल्यानंतरनं त्याने माझ्यावर हातसुद्धा उचलला होता. इतकं वाचल्यानंतरनं राधाला खूपच मोठा धक्का बसला होता. तिला खूपच असहाय्य जाणवत होते आणि विचार करत होती की आई-वडिलांवर हात उचलणे हा कुठला धर्म आहे. तिला आज आपल्या भावावर खूपच राग येत होता. ती स्वतःला म्हणाली, मन तर करते की आत्ताच जाऊन अमोल आणि प्रिया यांच्या तोंडावर जोरदार थप्पड मारून येऊ. आपल्या आईवडिलांवर केलेल्या अत्याचारांचा बदला घेऊ. पण नाही,
जे काही या लोकांनी केले आहे त्याचा बदला फक्त थप्पड मारून घेतला जाऊ शकत नाही. ती पुन्हा पत्र वाचू लागली. तुझ्या भावाचा विरोध असूनसुद्धा मी माझ्या प्रॉपर्टीचे 2 हिस्से केले, कारण मला माहीत होते की जर मी सगळं काही अमोलच्या नावावर केले तर तो उद्या आम्हाला विचारणारसुद्धा नाही. माझी आणि तुझ्या आईची जी अवस्था आहे ती फक्त तुझ्या भावामुळे आणि प्रियामुळे आहे. पण मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती खूप समजूतदार आहे. माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत असेल माझ्या बाळा. शक्य असेल तर मला माफ कर मुली. तुझा अभागी बाप. आपल्या बाबांच्या डायरीत ठेवलेले ते पत्र वाचून राधा हसमोरून रडू लागली. त्याचवेळी तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला. हॅलो मेघा, कुठे आहेस तू? मला तुला भेटायचे आहे. तेव्हा मेघा म्हटली, हो राधा, मी तुलाच फोन लावायला हातात घेतला होता. मला या गोळ्यांबद्दल तुला काहीतरी सांगायचे आहे. ठीक आहे, मी आत्ताच तिकडे येते, असे बोलून राधाने फोन ठेवला आणि लगेच आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली. जशी राधा मेघाजवळ पोचली तेव्हा मेघाने हैराण होऊन तिला विचारले, राधा, तू ज्या गोळ्यांच्या बाटल्यांचा फोटो पाठवला होता त्या गोळ्या कोणासाठी आहेत? तेव्हा राधाने सांगितले की त्या गोळ्या माझ्या आईच्या आहेत. मला हे जाणून घ्यायचे होते की ती खरंच गोळी विटॅमिनची आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टीची? तेव्हा मेघा म्हणाली, राधा, मग तर तुझ्या घरात खूप मोठं षडयंत्र चाललेलं आहे, कारण या गोळ्या काही सामान्य गोळ्या नाहीत. त्या गोळ्या माणसांचे मानसिक संतुलन बिघडवणारे आहेत आणि एका वेळेनंतर त्या माणसाची अशी अवस्था होते की तो पूर्णपणे वेडा होऊन जातो. मेघाचे असे बोलणे ऐकल्यानंतरनं राधाला आपल्या कानावरच विश्वास बसला नाही की तिचा भाऊ इतकी नीच हरकत कसा करू शकतोस. जमीन प्रॉपर्टीसाठी आपल्या जन्मदात्या आईला वेडं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेस धक्क्यामुळे राधा तिथेच सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली आणि मग राधाने डायरीमध्ये लिहिलेल्या साऱ्या गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगितल्या. हे देवा, इतका मोठा धोका! तुझ्या दादा वहिनीने इतका मोठा प्लॅन बनवला होता फक्त प्रॉपर्टी आणि जमीन आपल्या नावावर करण्यासाठी. मेघांना आश्चर्याने राधाला म्हटले होतं. राधा तर रागाने लालबुंद झाली होती आणि म्हणाली, प्लॅन तर आता मी बनवणार आहे आणि मेघा, मला तुझी साथ पाहिजे. तेव्हा मेघा म्हणाली, मी कायमच तुझ्यासोबत आहे राधा, तू काळजी करू नकोस. मला सांग, काय प्लॅन आहे? दोघींनी आपापसात काहीतरी विचार केला आणि काही वेळानंतरनं राधा परत घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाने आपल्या भावाला अमोलला सांगितले की दादा, बाबांचा 13वा झाला की मी एअरपोर्टवरून निघून जाईल. माझी संध्याकाळी फ्लाईट आहे. तेव्हा अमोल गोंधळून म्हणाला की अरे, पण मला तर तुझ्याकडून कागदावर सह्या करून घ्यायच्या आहेत. तुला जर जायचं आहे तर मी आजच वकील साहेबांना फोन करतो आणि उद्या 13व्याचा कार्यक्रम संपला की तू जमिनीच्या कागदांवर सह्या कर आणि मग निघून जा. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळेत पंडित पोचले आणि 13व्याची विधी सुरू केली. प्रवचन झाल्यानंतरनं पंडितजींनी राधांच्या बाबांच्या आत्म्यासाठी शांतीची प्रार्थना केली आणि मग काही नेते मंडळी माईकवर येऊन त्यांच्याबद्दल आपले चांगले विचार व्यक्त करू लागले आणि मग अमोल उठला आणि माईकवर आपल्या वडिलांना देव म्हणत त्यांच्याविषयी चांगले चांगले बोलू लागला. राधाचे मन होत होते की त्याच क्षणी उठावे आणि त्याचा खरा चेहरा सगळ्या लोकांसमोर आणावा, परंतु त्यावेळी तिने स्वतःला रोखले, कारण ती कोणाची तरी वाट पाहत होती. अमोलने सगळ्या लोकांसमोर चांगला व्यक्ती होण्याचे ढोंग केले होते. थोड्या वेळानंतरनं राधाला सुद्धा आपल्या वडिलांबाबत बोलण्यासाठी सांगितले. जेव्हा राधा आपल्या बाबांना श्रद्धांजली देताना बोलू लागली तेव्हा तिची नजर अमोलवर गेली, जो वकिलांसोबत बोलत बसला होता आणि जमिनीचे कागदपत्र बघत होता. राधाचे डोळे अश्रूंनी भरले होते. तेव्हा तिने गेटकडे पाहिले तेव्हा मेघा आपल्या पतीसोबत पोचली होती. आता तिचे मनोबल वाढले होते. आपल्या बाबांबद्दल बोलल्यानंतर राधा बोलू लागली की मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्हा लोकांना कदाचित माहीत नाही की माझ्या भावाच्या नजरेमध्ये माझी लायकी फक्त एका जमिनीच्या तुकड्याचीच आहे. राधाचे हे शब्द ऐकल्यानंतरनं सगळे लोक हैराण झाले होते. मग राधा बोलू लागली, हो खरंच, ती जमीन जी माझे बाबा माझ्या नावावर करून गेले होते
त्याच जमिनीसाठी मला बोलवणे आले आहे. जर ती जमीन माझ्या नावावर नसती तर मला माहीतसुद्धा पडले नसते की माझे बाबा या जगात नाही आहेत. त्याचवेळी तिचा भाऊ अमोल उभा राहिला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला. मग राधा म्हणाली, ही गोष्ट पूर्णपणे तुझ्या डोक्यातून काढून टाक की आई-वडिलांच्या जमीन किंवा प्रॉपर्टीवर मुलींचा हक्क नसतो. अरे, आम्ही मुली आमचा हक्क फक्त यासाठी सोडतो की त्यांच्या आईवडिलांना कोणता त्रास होऊ नये म्हणून. पण तू जे काही वागला आहेस त्याच्यावरून ही गोष्ट साफ झाली आहे की माझे माहेर कायमचे तुटले आहे आणि मागच्या काही दिवसात तू आणि तुझ्या बायकोने माझ्या आई आणि बाबांसोबत जे काही केले आहे त्याच्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही. तू जे काही वागला आहेस त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार. राधाला असे बोलताना पाहून अमोल तिच्या जवळ गेला आणि तिला धमकावत बोलला, राधा, तू जे काही बोलण्यासाठी इथे आली होती तेच बोल आणि तू निघून जा. राधा असे बोलताना पाहून अमोल तिच्या जवळ गेला आणि तिला धमकावत बोलला, राधा, तू जे काही बोलण्यासाठी इथे आली होतीस तेच बोल आणि इथून निघून जा. जर कोणती फालतू गोष्ट बोललीस तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल. तेव्हा तिथे लगेच प्रिया अमोलजवळ आली आणि ती अमोलला गप्प राहण्याचा इशारा करू लागली आणि मग राधाला म्हणाली, ताई, तुम्ही तुमच्या घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर का बोलत आहात? जर तुम्ही इथे तुमच्या घरातील भांडण घेऊन बसला तर तुमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती भेटेल का? प्रियाचे बोलणे ऐकून राधा म्हणाली, अरे वा, ज्या लोकांमुळे माझे बाबा या जगातून गेले आहेत तेच लोक त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी बोलत आहेत. पण आज मी गप्प बसणार नाही. शेवटी सगळ्यांना कळू द्या की जमिनीच्या एका तुकड्यासाठी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतोस. मग राधाने आपल्या पर्समधून ती गोळ्यांची बाटली बाहेर काढली आणि म्हणाली, या त्या गोळ्या आहेत ज्या माझा भाऊ आणि माझी वहिनी आईला देत होते आणि तुम्ही लोक हे जाणून हैराण व्हाल की या गोळ्या कोणते औषध नाही तर उलट एक विष आहे जे माणसाला पूर्णपणे वेडं बनवते. हे ऐकून अमोल रागात म्हणाला, ही काय फालतू गोष्ट करत आहेस राधा? ही सगळी तुझी चाल आहे मला बदनाम करण्यासाठीची. अरे दादा, अजून बाबाची डायरी वाचणे बाकी आहे. राधा म्हटल्यावर अमोल आणि प्रिया प्रश्नार्थक नजरेने राधाकडे पाहू लागले. तेव्हा प्रियाने अमोलला चुपचाप तिथून निघून जाण्याचा इशारा केला. जसे ते दोघे तिथून जायला निघाले त्याच क्षणी पोलीस तेथे पोहोचले आणि अमोल आणि प्रियाला पकडले. तेव्हा राधा म्हणाली, काय झालं अमोल दादा, इथून चुपचाप निघून जात होता? जमीन तुझ्या नावावर करायची नाही का? राधाने वकिलांच्या हातातून ते कागदपत्र घेतले ज्यावर अमोलला त्याच्यावर सह्या घ्यायच्या होत्या. ते कागदपत्र आणि सगळे पुरावे राधाने पोलिसांच्या हातात दिले आणि मग मेघाचे पती जे डॉक्टर होते त्यांनी त्या गोळ्यांच्या औषधांचे रिपोर्ट पोलिसांच्या हवाली केले. अमोल आणि त्याची पत्नी प्रिया यांनी रचलेले षडयंत्र तसेच्या तसेच राहिले. फसवणूक करणाऱ्या पती पत्नीला कोर्टाकडून 3 वर्षाची जेल सुनावली गेली आणि प्रॉपर्टीचा निर्णय राधाकडे देण्यात आला. परंतु राधाला संपत्तीचा लोभ नव्हता. आईवडिलांचे घर आणि दुकान तिने आपल्या भावाला असाच देऊन टाकले कारण तिला कोणाचाच हक्क घ्यायचा नव्हता आणि आपल्या हिस्स्याची जमीन विकून जे पैसे मिळाले ते वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमामध्ये वाटले आणि आपल्या आईला घेऊन लंडनला निघून गेली. आईला लंडनला घेऊन गेल्यानंतरनं तिने आईचा इलाज केला आणि आईची खूप सेवा केली आणि काही दिवसातच ती पूर्णपणे ठीक झाली. खऱ्या नात्याची खरी किंमत संपत्तीपेक्षा खूप मोठी असते. जमीन जुमल्यासाठी जेव्हा माणूस स्वतःच्या आईवडिलांनाही त्रास देतो तेव्हा तो फक्त इतरांना नाही तर स्वतःलाही हरवतो. संपत्ती माणसाला श्रीमंत बनवते पण नाती आणि प्रेमच त्याला खऱ्या अर्थाने मानव बनवतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.